नमस्कार मंडळी, प्रिटी प्रतिभामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण करतोय वजन कमी आणि वजन कमी करण्याचा आहे आपला चौथा दिवस। सकाळी उठले, पाणी गरम केलं कपभर आणि त्यामध्ये घालून घेतली अर्धा चमचा एवढी कॉफी पावडर। आता न आवडणारी गोष्ट मला एवढी आवडायला लागली ही ब्लॅक कॉफी की सकाळी सकाळीच मनात आलं की नाही आज ब्लॅक कॉफीच प्यायची, छान लागते म्हणून। तर मग ब्लॅक कॉफी बनवली आणि काय झालं माहिती का, काल मी माझं बुक शेल्फ जे होतं ते आवरत होते आणि त्यातलं एक जाडं मोठं पुस्तक माझ्या पायावरती पडलं आणि त्यामुळे पायाला अशी सूज आली होती। तर मग आज काय सकाळी मला पायी चालायला जाणं शक्य झालं नाही, म्हणून मग काय केलं, पहिले ब्लॅक टी पिली आणि थोडा वेळ मग बाहेर गरम पाणी घेतलं आणि थोडं हळूहळू चक्कर मारत ते पिलं। मग त्यानंतर थोडीफार कामं केली आणि नाश्ता माझा मग 9:30ला मी घेतला। तर नाश्त्याची प्लेट आणली, मस्त मागे 90sचे गाणे लावले। आता ते होते रोड ट्रिपचे गाणे, पण मी काय मस्त एका जागेवर बसून ऐकत होते। तर कुणाकुणाला माझ्यासारखी 90sची गाणी ऐकायला आवडतात बरं? आणि हे फूल मला इतकं आवडतं ना, तर मी असं वाचलं होतं की जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे माणसं आणि फुलं। आता माणसांचं तर मला काही माहीत नाही, पण फुलं नक्कीच सुंदर असतात। पण कसं आहे ना, आपल्याला फूल तोडायला आणि माणसाचं मन तोडायला आवडत जरी नसलं तरी आपण ते तोडतो की नाही बरं? असं जाऊ द्या। तर दुपारच्या जेवणामध्ये मला ना खरं तर सकाळी पोहे खाल्ले, अजिबात भूक नव्हती, म्हणून मग म्हटलं जाऊ दे थोडासा पराठाच बनवून घेऊयात। तर बटाटे बॉईल केले, त्यामध्ये बेसिक सगळे मसाले घातले, कांदा घातला, कोथिंबीर घातला आणि पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं। तर एक पराठा लाटून घेतला आणि भाजी वगैरे सोबत मी काही खाणार नव्हते, कारण मला सध्या भूकच लागत नाही जास्त। त्यामुळे मग यावरती एक साजूक चमचा तूप घातलं, जेणेकरून हा अजून छान लागेल खायला। तर रोज आपण आपल्या आहारामध्ये तुपाचा देखील समावेश करणं महत्त्वाचं आहे। 1 चमचा रोज तूप खायला काहीही हरकत नाही आहे, घरचं गावरान तूप। तर इथे बटाट्याच्या भाजी भरलेला हा मी पराठा आणि थोडंसं शेजवान चटणी घेतली होती, केचप वगैरे मी काही घेत नाही आहे। हे खाल्लं आणि मग नंतर थोड्या वेळ ना मला बाहेर जायचं होतं, तर मी बाहेर वगैरे जाऊन आली आणि सकाळी भूक नव्हती, पण मला संध्याकाळी खूप भूक लागली। म्हटलं मग आता, आणि मला चहा चपातीची खूप क्रेविंग झाली, तर चहा होता बिना साखरेचा। म्हटलं कसं लागेल तसं लागेल, पण मग मी आजचं जेवण यालाच बनवून टाकलं, चहा चपाती खाऊन माझं जेवण झालं। तर मग म्हटलं जाऊ द्या, आता सकाळी तर काही राऊंड मारणं झालं नाही, संध्याकाळी माझा पाय पण ठीक झाला होता थोडा मूव वगैरे लावून। तर म्हटलं जाऊयात ग्राउंडवर, तर मग पिलूला पण खेळायला न्यायचं होतं, तर हे दोघं गेले तिकडे खेळायला आणि मग म्हटलं जाऊ दे, जेवढं राऊंड होतील तेवढे आपण करूयात। तर साधारण मी एक अर्धा पाऊण तास चालली असेल बहुतेक, पण पाय थोडं दुखत असल्यामुळे म्हटलं मग जाऊ दे आता पिल्लूसोबत खेळूया। तर मग इथं पिल्लूची खूप मस्ती चालली होती, तर पिल्लूला ग्राउंडवर आणलं आणि पिल्लूची आई माती नाही खेळली असं कधी होईल का? नाहीच होणार, कारण मला आहे ना लहानपणापासून माती खेळायला फार आवडतं। आणि मग काय, मी पण लहान बनते माझ्या पोरासोबत, खेळली मी पण त्याच्यासोबत माती। आणि माझं पोरगं फार शहाणा आहे, त्याच्या गाड्या बिड्या मला काही देत नाही, त्याच्यामुळे मग मला तसं काही जास्त काही खेळायला भेटत नाही। तर म्हटलं जाऊ द्या, चेष्टेचा विषय आहे तो। तर त्यानंतर यांना अचानक मनात आलं की नाही मला आज उडपीत जेवायचंय। म्हटलं हे मुद्दाम जाणून बुजून करताय दिसतंय, डाएटवर कशी मोडायची हिची डाएट। तर आम्ही गेलो उडपीत, यांनी मागवला यांच्यासाठी मस्त पेपर डोसा आणि पिल्लूचा हट्ट होता की त्याला खायचं होतं नूडल्स। तो दरवेळेस डोसा खातो, पण त्याला काय माहिती नूडल्सच खायच्या होत्या। आणि अहोंनी मला विचारलं की तुला काय खायचंय? म्हटलं काही नाही। तर त्यांनी एक स्माईल दिली आणि डबल परत विचारता, सांग काय खायचंय, घे खाऊन, काही नाही होत एका दिवसाने। म्हटलं नाही म्हणजे नाही, मला काहीही खायचं नाहीये। तर मग मी एकही घास त्यांचा खाल्ला नाही, दोघांनी त्यांचं मिल्क संपवलं आणि आम्ही घरी निघालो। तसं आम्ही रोज चक्कर वगैरे मारायला निघतो, जसं जमलं तसं। छान अशी हवा चालू होती बाहेर आणि राऊंड मारायला आम्हाला तसं हिंडायला छानच वाटतं। काय ना, एकटं राहिल्यामुळे दिवसभर वैताग येतो, मग दुसरीकडे काय जाणार, तर आम्ही राऊंडला जातो। तर घरी आले थोड्या वेळाने, मग कधी मला अजिबात आवडत नाही ग्रीन टी, पण तरी घेतली, कारण त्याच्याने म्हणतात मेटाबॉलिझम लवकर म्हणजे फास्ट होतं। तर या ठिकाणी ग्रीन टी वगैरे घेतली आणि थोडं माझं काम होतं, तर मला ते पण करायचं होतं। तर ग्रीन टीची चव ना कोणाकोणाला आवडते, कोणाला नाही आवडते ते पण सांगा। तर थोडं काम होतं, ते करता करता
मी माझी ग्रीन टी पण संपवली आणि खरं तर जरा बरं वाटलं मनाला स्वतःचं, कारण मला ना खरं सांगते मला फार मी फूडी आहे, मला खाणं अगदी आवडतं काहीही असू दे, माझ्या कधीही चॉईसेस राहिलेल्या नाही की मला हे आवडत नाही ते आवडत नाही, पण हां मी कंट्रोल करतेय किंवा आज बाहेर जे मी नाही म्हटलं त्याचं मलाच चांगलं वाटतंय की अरे हां मी कंट्रोल करू शकले, जे की माझ्या नवऱ्याला नव्हतं वाटलं की हिच्याने नाही होऊ शकत कंट्रोल, पण हा मी केलं. छोट्या छोट्या गोष्टी केल्याने होतात. तर आजचा दिवस माझा असा गेला. तर धन्यवाद, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ.